स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम यू आर. कशा आहात सर्वजण? आयुष्य जगत आहे की काटत आहे? नक्की सांगा. ठीक. नेमकं काय करत आहे तुम्ही? आयुष्याला जगत आहे की काटत आहे? दोन्ही करत आहो मॅडम. जगत दोन्ही येऊ आणि चालू काटत आहे. येऊ. हो का? अनम्यूट करून देते मी हो. सगळ्यांना. अनम्यूट करू शकता तुम्ही? ठीक आहे मॅडम, मी माझ्याकडून अनम्यूट कर. ओके. बघा, आजपासून सुरू होणारा रेकी लेवल 1चा क्लास हा 5 दिवसाचा क्लास राहणार आहे. ठीक आहे. आज थोडं माइंडवर वर्क करू, कारण रेकी विथ इंटेन्शन असा क्लास असतो. तुमचे जे इंटेन्शन तुम्ही द्याल ना, ते रेकी सोबत जे जोडाल, तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट पण तसाच येणार आहे. म्हणून आज माइंडवर वर्क करूया. ऍक्च्युली आपल्याला पाहिजे काय, विचार कसा करायचा आहे, हे पहिले ओळखा लागेल ना स्वतःमध्ये. आणि आपण या 5 दिवसाच्या क्लासमध्ये काय शिकणार आहे, मी ते सांगते आधी तुम्हाला. आनंदी जीवन जगण्याची कला, रेकी स्पर्श चिकित्सा. तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला व इतराला हील करू शकता. दुसऱ्याचं दुखणं बरं करू शकता. स्वतःचा आणि दुसऱ्याचा ऑरा कसा बघायचा ते पण यामध्ये पाहायला मिळणार आहे. सात चक्र आणि ऑरा याची एनर्जी काय आणि आपल्या जीवनामध्ये कशा असर करते ही सात चक्राची एनर्जी, ते पण पाहणार आहे. ऍक्च्युली सात चक्र जीवन जगण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. हे ज्यांना एकदा सात चक्राचं महत्व कळलं. तुम्ही, माझा कॉल रेकॉर्ड होतो मॅडम, थोडं व्यवस्थित बसा आणि बुक आणि पेन घेऊन बसा आणि व्हिडिओ दाखवा. कामं नका करू थोडा वेळ, प्लीज, आय रिक्वेस्ट. एका वेळेस आपण एकच काम करू शकतो, तेव्हाच कॉन्सन्ट्रेशन होते, तेव्हाच आपल्याला रिझल्ट पण तेव्हाच मिळतो मॅडम. ठीक आहे. मी तुम्हाला पॉवरफुल एक मनी मंत्र देणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला पॉवरफुल सिम्बॉल देणार आहे, जिबू सिम्बॉल. त्याचा रिझल्ट खूप छान आहे. तुम्ही आपल्या योग्यतेनुसार जिथे ज्या सिम्बॉलचा यूज करायचा आहे तिथे ते सिम्बॉल यूज करून तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळेल. यूज कसे करायचे ते समोर सांगेल मी. विथ एनर्जी बॉल बनवणार आहे. एनर्जी बॉलमध्ये तुमच्या अफर्मेशन कशा द्यायच्या आणि त्या अफर्मेशन कशा पूर्ण करायच्या ते सुद्धा शिकवणार आहे मी मॅजिकल बॉलमध्ये. ठीक आहे. एक पॉवरफुल 7 चक्राचं मेडिटेशन घेणार आहे मी. ठीक आहे. आणि शरीर लेवलवर जे काही आजार आहे ते कसे बरे करायचे ते पण शिकणार आहे आपण. ठीक आहे. चला तर क्लासला सुरू करते मी. आज आपलं एका शब्दाने जीवन कसं बदलते ते बघू. खरं तर सगळे अनम्यूट करा प्लीज, म्हणजे मला व्हॉलेंटियर लागेल कोणीतरी. अनम्यूट करा. अनम्यूट करा. सॅमसंग कोण आहे? आयफोन प्लीज अनम्यूट करा. अनम्यूट करा मॅडम प्लीज. म्यूट झालं, पुन्हा म्यूट झालं. एकचदा अनम्यूट करून द्या. करा, अनम्यूट करा. सगळे म्यूट म्यूट का बरं आहे? मी इकडनं रिक्वेस्ट पाठवत आहे, ऍक्सेप्ट करा ना. मला कळणार नाही नेटवर्क आहे की गेलं, कारण मला एकटीलाच बोलायला लागेल मग. सर झालं होतं अनम्यूट, पुन्हा म्यूट केलं तुम्ही. अनम्यूट करा पुन्हा एकदा. मॅडम तुमच्याकडे नेटवर्क इश्यू आहे का? तुमचे व्हिडिओ कोणाचेच दिसत नाहीये मला. मॅडम नेटवर्क इश्यू आहे का तुमच्याकडे? आवाज नाही येत आहे, म्यूट आहे तुमचं, म्यूट आहे. म्यूट ऑन, अनम्यूट करा. मॅडम, आवाज येते का? आता येतोय, कारण माहिती नेटवर्क इश्यू आहे बहुतेकच, व्हिडिओ दिसून नाही राहिले बहुतेक लोकांचे. ओके, सुरू करू का? प्लीज व्हिडिओ ऑन करा, आय रिक्वेस्ट यू, प्लीज व्हिडिओ ऑन करा. मला कुठेतरी वाटत आहे मी एकटीच आहे. तुमचे चेहरे दिसेल छान स्माइल वाले तर मला पण एनर्जी येईल, मी जास्त एनर्जीने तुम्हाला शिकू शकेल. प्लीज सपोर्ट करा. मनीषा मॅडम आयफोन प्लीज, सॅमसंग व्हिडिओ स्विच ऑन युअर व्हिडिओ प्लीज, आय रिक्वेस्ट यू.
विनोद सर अनम्यूट करा ना तुम्ही. हा बस अनम्यूट राहू द्या. विनोद सर थोडं माझ्यासोबत बोला, मला आवाज कळेल तुम्हाला येत आहे का. हा येतो. आवाज येत आहे. सुरू करायचं का. बाकी लोक रिस्पॉन्स नाही करत आहे, म्यूट करून बसलेले आहे. मग प्लीज व्हिडिओ ऑन करा. खरं तर क्लास त्याच लोकांसाठी आहे ज्यांचा व्हिडिओ ऑन राहील, कारण तुम्हाला एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं आहे. जेव्हा एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं असते तर तुम्हाला पण दाखवा लागेल ना तुमची एनर्जी. तुम्ही व्हिडिओ ऑफ करून जर बसाल तर मला कसं कळेल. ओके, थँक्यू मॅडम. सॅमसंग मला प्लीज, दे जरा. मनीषा मॅडम प्लीज व्हिडिओ ऑन करा. याच्यामध्येच टाइम निघून जातो बघा, किती वेळेचं सांगायला लागून राहिलं. प्लीज, हे बरं आहे पण शक्तिपातच्या वेळेस माहितीये का व्हिडिओ ऑन करूनच बसा लागते, तेव्हा व्हिडिओ ऑफ मध्ये शक्तिपात होतच नाही. जेव्हा एनर्जी एक्सचेंज होते ना मॅडम, तेव्हा व्हिडिओ ऑन करूनच बसावं लागते. प्लीज मनीषा हो मॅडम मॅडम. व्हिडिओ ऑन करा. सॅमसंग प्लीज. हा, थँक्यू सो मच. थँक्यू. मनीषा मॅडम व्हिडिओ ऑन करा. चला, आवाज एका येतोय का? शब्दाने. हो, करायचं सुरू. हो. बघा, एका शब्दाने जीवन कसं बदलते ना ते सांगते. आपण सहसा निगेटिव्ह विचार करत असतो आणि त्याच एनर्जीमध्ये फसून राहतो. शब्द म्हणजे खरं तर एनर्जी आहे. हे मी जेव्हा या फील्डमध्ये आली तेव्हा कळलं. याच्या पहिले वेगळं जीवन होतं माझं. मी त्याचं पण तुम्हाला एक प्रूफ म्हणून दाखवेल. खरं म्हणजे रेकीने जीवन कसं बदलतं. रेकीला तुम्ही मागता मागता थकान, पण रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही, एवढी पॉवर या एनर्जीमध्ये आहे. खरं तर एक शब्द तुम्ही स्वतःसाठी देता तर तुमच्या मेंटल आणि फिजिकल लेवलवर तो कसा असर करते ते सांगते मी तुम्हाला. चला, हा हात घ्या आणि मागे न्या आणि ऑब्झर्व करा हा हात कुठेपर्यंत जात आहे. थोडं नोटीस कराल कुठेपर्यंत जात आहे तो हात तुमचा. तुम्हाला प्रॅक्टिकल करायला लागेल. तुम्ही प्रॅक्टिकल करणार नाही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. मॅडम असा नाही, इथून सरळ असा न्यायचा आहे. ठीक आहे, कुठेपर्यंत गेलं लक्षात ठेवायचंय. आता एक अफर्मेशन देऊ आपल्या हाताला. ठीक आहे, येस आय कॅन डू इट, 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 येस आय कॅन डू इट. आता हात मागे न्या. आता ऑब्झर्व करा, हात पहिल्यापेक्षा मागे गेला का. येस. गेला ना. अफर्मेशन बघा, एका हातावर हा रिझल्ट आला तर विचार करा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण जो निगेटिव्ह विचार करतो ना तो आपल्या माइंडवर, आपल्या शरीर लेवलवर किती भयानक असर टाकत असते. जेव्हा आपल्याला खरं म्हणजे आयुष्यात काय लागतं, परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, हे सगळ्यांना पाहिजे. आपल्याला विथ आपल्या फॅमिलीला सगळ्यांना पाहिजे ना. हेच आपली अपेक्षा इथेपर्यंतच असते. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये कशाला जागा दिली आहे. चिंता, तणाव, डिप्रेशन, घृणा, क्रोध, चुगली या गोष्टीला जास्त आपण जागा दिली आहे. पण आपल्याला पाहिजे काय, जे पाहिजे त्या गोष्टीचा नेमका विचार करायचा. जेवढं हवं आहे तेवढाच विचार करायचा. ठीक आहे. आता बघा, खरं तर जीवन शेतकऱ्यासारखं असलं पाहिजे. मी शेतकऱ्याला आपला आदर्श मानते. कसं ते सांगते तुम्हाला. शेतकरी बघा, त्यांच्याजवळ जेव्हा पेरणी करायला जातं तेव्हा त्यांच्याजवळ बी घ्यायला सुद्धा पैसे नसतात. पाणी येईल की नाही येईल हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. कदाचितच जास्त पाणी आलं तर त्यांच्या पिकाचं नुकसान होईल किंवा कमी पाऊस आला तरी पण त्यांचं नुकसान होईल. दोनही चारही बाजूने तो शेतकरी कसा असतो, तरी पण स्ट्रॉंग असतो. तो विचाराने स्ट्रॉंग असतो, पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असतो तो शेतकरी. मग त्यांच्यासारखं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. त्या आपल्याजवळ 1000 डिग्री असल्या तरी पण शेतकऱ्यासारखं जीवन जगण्याचं तंत्र हे आपल्याला शेतकऱ्याकडूनच मिळतं खरं म्हणजे. ठीक आहे, कळलं. आता बघा, शेतकरी जेव्हा शेतामध्ये जातो तेव्हा तो कोणतं बीज घेऊन जातो, त्याला जे पेरायचं आहे ते बी घेऊन जातो. गहू पेरायचे राहील तर गहू, सोयाबीन पेरायचे राहील तर सोयाबीन घेऊन जाईल तो. ठीक आहे, आणि पीक पण तेच येईल ना. मग जे पेरू तेच येईल. येस. तसंच आपलं आयुष्याचं आहे. आपल्याला हवं काय आहे, खरं सांगा, आपल्याला हवं काय आहे. आपल्याला हवंय आपल्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, सगळ्यांना, माझ्यासह सगळ्यांना वर माझ्या फॅमिलीला पण हेच हवंय. मग तुम्ही ज्याची पेरणी कराल तेच भेटेल ना. हा तर ब्रह्मांडाचा नियम आहे, तुम्हाला पण माहित आहे. तुम्ही जे पेराल तेच बाहेर येणार आहे, येईल ना.
म्हणून मग आपल्याला जे पाहिजे ना त्याच विचाराची पेरणी करा. खरं म्हणजे जे नको त्याची पेरणी नका करू. कारण शेतकरी बघा काय करतो, तो गहू पेरले तर गव्हाचंच पीक येईन, पण त्या गव्हाच्या आजूबाजूला आलेलं गवत तो त्याच्या घरी नेत नाही. घरी नेतो का? त्याच्या घरी नेत नाही. तो काय करतो, त्या गवताला काढून फेकतो. त्या गवताला तो काढून फेकतो. त्या गवताला तो काढून फेकतो. त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे. आपल्यामध्ये जे काही नकारात्मक विचार येतात, जे काही निगेटिव्ह एनर्जी येते, त्या गवताप्रमाणे खरं तर काढून फेकायची आहे. तिला आपल्या जीवनामध्ये जागा द्यायची नाही. ठीक आहे. मग आपलं आयुष्य बघा किती आनंदी होतं. चला, कोणाला भाग्यशाली बनायचंय सांगा, मी तुम्हाला भाग्यशाली बनवते. तुम्हाला बनायचंय? अनम्यूट करा मॅडम. अच्छा, तुम्ही कोणत्या गोष्टींनी दुखी आहे मला ते सांगा आधी. तुमच्या लाईफचा प्रॉब्लेम तर कळला पाहिजे मला. हा, काहीतरी दुःख असेल ना. ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग. अच्छा, ओव्हर थिंकिंग. मग ओव्हर थिंकिंग आहे म्हणजे तुम्ही स्वतःला भाग्यशाली नाही समजत, असं झालं ते की काहीतरी कमी आहे आयुष्यामध्ये. मॅडम, ओव्हर थिंकिंगचं रिझन तुम्हाला उद्या मिळेल. उद्या जेव्हा आपण 7 चक्रावर क्लास होईल ना, तुम्हाला ओव्हर थिंकिंग का बरं होते ते उद्या कळेल. आज मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत, कारण ते मला तुम्हाला सांगायला लागेल. चक्र ब्लॉकेजेस असतात ते. ठीक आहे, उद्या त्यावर होईल. आता मी भाग्यशाली ऍक्च्युली एक क्लास केलेला 7 हिलिंग चक्रचा. हा, एक क्लास केलेला 7 चक्र हिलिंगचा, म्हणजे अच्छा. चालू आहे. अच्छा अच्छा. नुसतं 7 चक्रच का? नाही, सेल्फ लव्ह ते मेडिटेशनच होतं, ते 10 दिवसाचं अच्छा, केलंय मी. मेडिटेशन क्लास. याच्यामध्ये तुम्ही येस. प्रॉपर तुमचे चक्र तुम्हाला कसे ऍक्टिव्ह करायचे ते शिकणार आहे तुम्ही. तुम्हाला तुम्ही ज्यांच्याजवळ गेले ना त्यांच्याजवळ बी जायची गरज नाही पडणार. एकदा ते टेक्निक शिकले ना तुम्ही, तर तुम्ही स्वतःच करणार आहे. आधी आपल्याला नॉलेज पाहिजे ना. ते कसं मेडिटेशन मध्ये तुम्हाला सांगतात फक्त प्रोसेस बाय प्रोसेस एवढं करायचं आहे तुम्हाला. बाकी याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकवलं जाईल तर तुम्ही स्वतःच करणार आहे स्टडी करून. ठीक आहे. आता भाग्यशाली म्हणजे कसं बनायचं भाग्यशाली मी सांगते. ठीक आहे. आपल्या आयुष्यामध्ये, एक मिनिट थांबजा मॅडम. मी तुम्हाला 5 करोडची ऑफर देते. तयार आहात का? माझ्याकडे नाही 5 करोड, मी नाही देणार आहे, पण कोणीतरी देणार आहे. माझ्याजवळ आहे, एक पर्सन आहे, तो तुम्हाला देणार आहे 5 करोड. घ्याल का? हा, दिले तर घेणारच ना. हो ना. 5 करोड कोण सोडणार आहे? 5 करोड नक्कीच घ्या. येस, पण बिलकुल. त्या बदल्यामध्ये मला तुमचा डोळा लागेल. नाही, मग नाही देणार. हात तरी मग द्या. नाही घेणार. बरं, एक नाही. किडनी द्या. नाही, मग काहीच नाही देणार. काही तर द्यायला लागेल ना. फ्री मध्ये कोण देईन आपल्याला 5 करोड? नाही. मग विचार कोणीच करा नाही देत मॅडम. मॅडम. कोणीच नाही देत ना. विचार करा, आपण आपल्या शरीराची तुलना पैशासोबत करतो का? नाही. नाही. मग त्या ईश्वराने, तुम्ही ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता, त्यांनी तुम्हाला इतकं भरभरून सुंदर शरीर दिलं आहे. 2 डोळे दिले, त्यांनी तुम्ही जग बघू शकता. 2 कान दिले, त्यांनी सुंदर आवाज ऐकू शकता ह्या दुनियामधला. 2 हात दिले आहे, त्यांनी तुम्ही काम करू शकता. 2 पाय दिले आहे, त्यांनी तुम्ही चालू शकता. कधीतरी ह्या शरीरासाठी तुम्ही धन्यवाद म्हटलं का त्या ईश्वराला आणि त्या शरीराला? नाही म्हटलं ना. आजपासून सुरू करा. कारण ब्रह्मांडाचा रूल आहे हा सगळ्यांनाच माहिती आहे. जेवढं धन्यवाद, जेवढं ग्रॅटिट्यूड राहील त्यापेक्षा डबल मल्टिप्ले होऊन आपल्याजवळ परत येतं. हा रूल आहे मॅडम. हा माझं उदाहरण आहे. ऍक्च्युली मला पण याच्यातलं नॉलेज नव्हतं. आपण म्हणते ना, एक म्हण आहे ना आपल्या मराठीमध्ये, देवळात जात नाही तोपर्यंत देव दिसत नाही. बिलकुल 100% तेच रिझन आहे. सकाळी उठल्यापासून तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इतकं धन्यवाद, ग्रॅटिट्यूड फील करा ना, त्याचा रिझल्ट इतका सुंदर मल्टिप्ले होऊन होतो ना. मी तुम्हाला शेवटच्या दिवशी माझी फोटो दाखवेल. मग अशी रिंकू मॅडमला दाखवली मी ज्या दिवशी रेकीमध्ये आलती ना, टोटल डिप्रेशन मध्ये होती मी. शेवटी माझा जो पर्याय नव्हता, एक तर सुसाईड करायचंय किंवा रेकीचा कोणाचा तरी क्लास भेटला तर अटेंड करून त्याच्यातून स्वतःला बाहेर काढायचंय. 2च ऑप्शन होते. मग मी ते ऑप्शन चॉईस केलं. आज मी तुमच्या समोर उभी आहे, ते उदाहरण आहे माझं. एवढं ग्रॅटिट्यूड मध्ये इतकी पॉवर आहे. मग तुम्ही शरीरासाठी कधी धन्यवाद म्हणत नाही. स्वतःला प्रेम करता का हो मॅडम? का बरं नाही करत? का बरं प्रेम नाही करत? लोकांकडनं जास्त एक्सपेक्ट करतो ना आपण, त्यामुळे Expectation. स्वतःला विसरलंय. बरं, दुःखाचं कारण कळलं आता सांगते मी तुम्हाला दुःखाचं कारण कुठं आहे. जिथे उम्मीद आली तिथं दुःखाचं कारण आहे. जिथे मागण्यापेक्षा जिथे देण्यापेक्षा मागणं असते ना, तिथं दुःख येतं. मग देण्याचा भाव ठेवा ना, मग त्याच्यापेक्षा मल्टिप्ले होऊन आपल्याजवळ परत येईल. मग दुःख मिळणारच नाही. दुःख नावाची जस्ट फिलिंग आहे मॅडम. NLP मध्ये ती फिलिंग जस्ट रिमूव्ह करता येते.
दुःख जस्ट फिलिंग आहे. कुठेतरी तो एक थॉट, एक ट्रिगर आपण माइंडमध्ये सेट करून ठेवलेला आहे. एक मुलगा माझ्याजवळ जस्ट किती 22 इयरचा मुलगा असेल, डिप्रेशनमध्ये होता, माझ्याजवळ आला. ऍक्च्युली मला पण वाटलं नाही, तो त्यांना ट्रस्ट नव्हता कारण ते मुसलमान होते. पण तरी पण मी खूप हिमतीने त्यांचं करून दिलं मी हिलिंग. त्या मुलाला फक्त त्याने थॉट ट्रिगर तो भरून ठेवला होता आतमध्ये. 5 सेशन त्याच्या मम्मीने बुक केले, 2 सेशन मध्येच त्याला रिझल्ट आला. आज तो इतकं ग्रॅटिट्यूड सोबत जगत आहे ना, खूप सुंदर रिझल्ट आला. म्हणून सांगते मी, ग्रॅटिट्यूड मध्ये खूप पॉवर आहे. चला, शेतकऱ्याला पीक यायला 4 महिने लागतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. मग स्वतःमध्ये बदल घडून आणण्यासाठी कमीत कमी आपल्याला काही तर वेळ द्यायला लागेल ना. ऍक्सेप्ट करता? नक्कीच द्यायला लागेल ना. कारण आतापर्यंत आपण ज्या एनर्जी मध्ये पडलो होतो, त्या एनर्जी मधून बाहेर यायला काही थोडा तर वेळ लागेल आपल्याला. नक्कीच लागेल. चला, पुन्हा भाग्यशाली बनवते एका गोष्टीने मी तुम्हाला एका गोष्टीने पुन्हा मी भाग्यशाली बनवते. मॅडम, गुगलवर सर्च कर जा. रोज 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरून टाटा बाय बाय करून जातात. मी नाही म्हणत आहे, गुगल सांगते. ठीक आहे, आपल्याला जनरल नॉलेजसाठी सहसा ChatGPT, गुगल, युट्यूब आपण इथेच जातो. तिथनच माहिती आहे ही. 10 लाख प्लस लोक रोज जातात. मग तुम्ही विचार करा, आज तुम्ही आणि तुमच्या घरातील काही लोक, तुमचा नंबर नाही लागला म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहे की नाही. हे 2 रिझन खूप आहे ना तुम्हाला भाग्यशाली होण्यासाठी. आज मला काही झालं नाही आणि माझ्यासोबत माझ्या परिवारातील सर्व लोक सुखरूप आहे, म्हणजे मी भाग्यशाली आहे. हो. मग रोज सकाळी उठून बरोबर. आरशासमोर जाऊन स्वतःला म्हणायचं की मी आहे आज, आणि थोडं इकडे तिकडे बघितलं की माझ्या परिवारातले लोक आहे, म्हणजे स्वतःला भाग्यशाली समजतं. रोज हे 2 रिझन भरपूर आहे तुम्हाला. ग्रॅटिट्यूड याच्यापासूनच स्टार्ट करा. मी आणि माझ्या परिवारातील सगळ्यांना आज सुखरूप आहे आम्ही, त्यासाठी धन्यवाद. कारण बघा, ज्यांच्या घरचं जातं कोणी, त्या व्यक्तीसाठी आणि त्या घरातले रडतात त्या व्यक्तींसाठी अभाग्याचा दिवस असतो तो. म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा आज भाग्यशाली आहे ना. आणि हा सुंदर दागिना चेहऱ्यावर जो सोन्याची ज्वेलरी घालून सुद्धा येत नाही ना, तो दागिना हरू द्यायचा नाही. त्यांनी खूप मल्टिप्ले होऊन खूप चेहऱ्यावर चमक येते ह्या दागिन्याने. खरं म्हणजे सकाळी आज एक रील आली समोर छान. ते व्यक्ती म्हणते की मी तुम्हाला 10 करोड रुपये देतो, आज 10 करोड देते, पण मला म्हणते तुम्हाला त्या बदल्यामध्ये तुम्हाला तुमचा जीव लागेल म्हणते. उद्या सकाळी तुमचं निघणार नाही म्हणते त्या 10 करोड मध्ये म्हणते. ठीक आहे, मग तो व्यक्ती म्हणते मला ठीक आहे, नाही 10 करोड मला नको म्हणते. मग तो समोरचा व्यक्ती म्हणतो त्याला, मग सकाळी उठल्याबरोबर लगेच चेहऱ्यावर स्माईल घेऊन उठायचं. आणि चेहऱ्यावर जेव्हा स्माईल घेऊन उठतो, तुला जागायचं आहे, मरायचं नाही, तर मग ते 10 करोड तर तू ऑलरेडी करोडपती झालेला आहे. चला, म्हणून ग्रॅटिट्यूड पासून प्रॅक्टिस करा. आयुष्य खूप सुंदर आहे. एका श्वास घेतला की एका श्वासाने आयुष्य कमी होतं. कपाळावरचा 1 रुपया सुद्धा आपण सोबत नेत नाही, हे सगळ्यांना माहित असताना आपण दुःखाचं कारण का बरं आपल्या जवळ ठेवतो. असं येणं असं जाणं हे सगळ्यांना माहिती आहे, आपण लहानपणापासून ऐकतो. पण याच्यामध्ये बघा, न्यायचं तर काहीच नाही, घेऊन पण काहीच येत नाही. मग याच्यामध्ये जे काही लाईफ आहे आपली एवढी सुंदर, ते न जगा. फक्त जस्ट एन्जॉय करून जा त्या लाईफला, कारण सोबत काहीच न्यायचं नाहीये. सगळ्यात पहिलं प्रेम स्वतःवर जर प्रेम नसलं तर तुमची एनर्जी ब्लॉक झाली म्हणून समजायची, आणि तुम्हाला आजूबाजूचाही कोणीही प्रेम करणार नाही. कारण जिथे एनर्जी ब्लॉक होते तिथे प्रेम मिळत नाही. ठीक आहे, मग आपण आयुष्यामध्ये कशाला जागा दिली आहे खरं सांगा. चिंता, तणाव, डिप्रेशन, घृणा याला कसं भरभरून ठेवलं आहे ना आपण आपल्या आयुष्यात. मग आजपासून कशाला जागा द्या. प्रेम, शांती, परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य. खरं तर जीवन 3च गोष्टीसाठी जगतो मॅडम आपण. बघा, खिशामध्ये पैशाचा बॅलन्स पाहिजे, सगळ्यांना पाहिजे, ऑल टोटल दुनियात जेवढे आहे त्यांना. नात्यांमध्ये प्रेमाचा बॅलन्स सगळ्यांनाच आवडतो. ठीक आहे, आणि आपल्या ह्या शरीरामध्ये आरोग्य हे नसलं तर आपलं जीवन व्यर्थ आहे म्हणून समजायचं. म्हणून सगळ्यात पहिले स्वतःच्या शरीराला, स्वतःला प्रेम करायचं. कारण आपलं असणं एवढं महत्वाचं आहे. कदाचित आपल्याला काही झालं, मला काही झालं, तर माझ्या घरचे, माझ्या रक्ताचे नाते पहिले मला 4 तासात कुठे नेऊन टाकेल तुम्हाला पण माहित आहे. त्यानंतर माझ्या फोटोला हॉस्पिटल नाही मॅडम, माझी डेथ झाल्यावर मला सरळ लगेच हाकल्यानं बॉडी होऊन जाईल ना मी.
मी बॉडी होऊन नाही जाईल नाही, मला त्यानंतर. वाटलं की तुम्ही बिमार. हा. 4 मला तासात वाटलं मला तुम्ही कुठे घेऊन बिमार टाकाल माझे रक्ताचे नाते. मी बॉडी होऊन जाईन ते, मग मला बाहेर आउट करेल ना. त्यानंतर त्यानंतर किती 13 दिवस पकडून घ्या. झेंडूच्या फुलाचा, ताज्या झेंडूच्या फुलाचा हार आणि त्याच्यात मधात एक गुलाबाचं फुल आपल्या फोटोला लागेल. 13 दिवस. ठीक आहे. मग 13 दिवसानंतर काय होईल, ती फोटो खाली येईल. मग परमनंट एक प्लास्टिकचा हार लागेल त्या फोटोला. आणि त्यानंतर हो. ती फोटो मागे दिवालला राहील की नाही राहील हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, कारण आपणच कोणाकोणाच्या फोटो लावलाय. कळलं. म्हणून कोणाच्याच नाही. स्वतःवर कोणाच्याच नाही लावल्या. मग स्वतःवर प्रेम करून घ्या. अनंत प्रेम करा स्वतःवर. ते कसं करायचं ते मी समोर सांगेलच तुम्हाला मॅजिकल बॉलद्वारे. ठीक आहे. मा- हा, माझी आईची डेथ झाली 2 वर्षापूर्वी. तिची फोटो मी फक्त पुस्तकाशी लावून नाही ठेवलेली आहे मॅडम दिवाळीला. लावतच नाही, कोणीच नाही लावत. आजकाल ती फॅशन होऊन गेली आहे. एक सिनेरी लावून देऊ, पण माहित नाही का बरं फोटोच कोणी लावत नाही. ऍक्च्युली लावली पण नाही पाहिजे. तुम्ही ज्या समोर जे रेकी शिकाल ना, बघा ती सोल जोपर्यंत आपल्या लाईफ मध्ये आहे तोपर्यंतच आपलं कनेक्शन असते त्या सोल सोबत. आणि त्यानंतर ती सोल जर निघून गेली तर ती हो. सोल आपली राहत नाही. कदाचित ती दुसऱ्या कुठे जन्माला आली असेल ना, आपण तिला कोणते व्हायब्रेशन देऊ, ही माझ्या जीवनात नाही, ही मरण पावली. आपलं कोणती एनर्जी जाईल त्या सोलला. त्यापेक्षा लावायचंच नाही. मी त्या उद्देशाने लावत नाही. ऍक्च्युली त्यांच्यासाठी मी प्रेयर करते हमेशा चांगली. आमच्यामध्ये मम्मीच्या दिवशी परित्रण पाठ करतात मॅडम. हो, बौद्ध ना. हम्म. बघा अफर्मेशन कसं काम करते. सगळ्यांची व्हिडिओ ऑन करा. मला एवढी एनर्जी येणार नाही, प्लीज व्हिडिओ ऑन करून घ्या. क्लास बघा, एका वेळेस एकच काम होतं. एनर्जीचा क्लास आहे तर एनर्जी घ्याल तर तुम्हाला एनर्जी कळेल ना नेमकं करायचं काय आहे. प्लीज व्हिडिओ हो. ऑन करा. सॅमसंग मनीषा मॅडम, आयफोन, प्लीज व्हिडिओ ऑन करा. स्विच ऑन युअर व्हिडिओ प्लीज. आय रिक्वेस्ट यू प्लीज प्लीज प्लीज. एखाद्या रिश्त्यात घरी भांडण जर झाले तर आपण काय करतो, कॉल करून समोरच्या व्यक्तीला सांगतो ना मॅडम, असं झालं तसं झालं तर ते झालं इकडे ते झालं. त्यामुळे काय हा. होतं, एनर्जी वाढते. ऍक्च्युली तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह नाही होत. जो प्रॉब्लेम आपला एवढा असतो तो प्रॉब्लेम एवढा होतो, कारण ती एनर्जी वाढते. कारण आपण समोरच्याला सांगितलं, समोरचा आपल्याला सोल्युशन काय देतो, हो का असं झालं का तसं झालं का, असं नाही व्हायला पाहिजे तसं नाही. प्लस त्याची एनर्जी प्लस तुमची एनर्जी, तो तुमचा प्रॉब्लेम कमी होईल की वाढेल मॅडम. वाढेल. वाढेल ना. वा- म्हणून सहसा फोन करून कोणाला सांगायचं नाही. जर मी मॅडम 1 मिनिट थांबसा. बघा एक उदाहरण सांगते. आपले मुलं असतात ना, आपल्या मुलांना नेमकं आपल्याला काय घडवायचं असते. जसा माझा मुलगा 10वी मध्ये आहे आणि मला पाहिजे 90% त्याला मिळालेले, पण आपण त्याला अफर्मेशन कशी देतो, हा तर गाढवच आहे, हा तर मूर्खच आहे, हा तर अभ्यासच करत नाही. मग त्याला अफर्मेशन कोणते जाते मॅडम. यांनी काहीही याच जातील ज्या आपण देतो त्या. हा, आणि यांनी काहीही केलं नाही पाहिजे तेच जाईल ना. मग तुमच्या मुलाला 90% पाहिजे तर अफर्मेशन बी तसंच द्यायचं, की हा खूप हुशार आहे, याला या क्लासमध्ये एवढे एवढे पर्सेंटेज मिळून याला सफलता प्राप्त झालेली आहे. अफर्मेशन बी तसंच द्यायचं. बघा रेकी विथ इंटेन्शन, तुम्ही रेकी सोबत जुळले तर रेकी सोबत जे इंटेन्शन जोडाल त्या तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे खरं म्हणजे. म्हणून आजपासून तुम्हाला जे पाहिजे तोच विचार करायचा. प्लीज व्हिडिओ ऑन करा. सॅमसंग आयफोन प्लीज. व्हिडिओ ऑन करा मॅडम. चला, आजचा विषय आहे सबकॉन्शियस माइंड. जेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंड मध्ये जे विचार भराल तेच तुमच्या लाईफमध्ये रिअलमध्ये उतरणार आहे. आता जसं मॅडमने सांगितलं की मला ओव्हर थिंकिंग होते, कारण मॅडम रात्री ना ओव्हर विचार करून झोपतात, तेच त्यांच्या माइंडमध्ये सेट होऊन गेलेलं आहे आणि रिझल्ट पण
तसाच मिळतो त्यांना सकाळी उठून. मग तुम्हाला जे पाहिजे तो जर विचार केला तुम्ही तेवढ्या 10 मिनिटामध्ये, तर तुमचा रिझल्ट पण तसाच येईल ना. मग त्यासाठी एक उपाय सांगते मॅडम, थोडा व्हिडिओ ऑन करा, तुमच्यासाठी आहे हे सजेशन. आयफोन व्हिडिओ ऑन करा मॅडम. मॅडम घरी ना ऍक्च्युअली गेस्ट आले. ओके ओके ठीक आहे. म्हणून ते थोडं हा बोला ओके ना चालते बोला. चालते चालते. अगर कोणाला वाटत असेल की मेरी जिंदगी में गम है, ठीक आहे, त्यांच्यासाठी हा उपाय आहे. ठीक आहे, ज्यांना ओव्हर थिंकिंग होती, अरे असंच म्हणतात लोक, मेरी ही जिंदगी में कितना गम, तर तुम्ही स्वतःच तर म्हटलं मेरी जिंदगी में कितना गम, तर ते येऊन राहिलं ना. पावसासारखं येतं, जसं अफर्मेशन द्यान तशी एनर्जी पावसासारखी येते. जेवढं निगेटिव्ह जेवढं लवकर अट्रॅक्ट होते ना, तेवढं पॉझिटिव्ह नाही होत. पॉझिटिव्ह साठी वेळ लागतो, 3 महिने द्यावं लागते पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये सेटल व्हायला. जे काही दुःख आहे तुमच्या मनामध्ये ते काय करायचं, जे काही कष्ट आहे दुःख, जे काही दुःख आहे तुमच्या मनामध्ये ते काय करायचं, पेजवर लिहायचं. त्याला पूर्णपणे पेजवर लिहून त्याला फाडायचं किंवा फ्लश करून द्यायचं किंवा जाळून टाकायचं. दोन सरळ त्याला फाडायचं, लिहून टाकायचं. जे जे व्यक्ती आहे, जे विचार आहे, जे काही तुम्हाला वाईट वाटते, ज्या ज्या व्यक्तीचं तुम्ही किती किती वर्षापासून भरून ठेवलेलं आहे इथे माइंडमध्ये, ते सगळं लिहायचं, फाडायचं, जाळायचं. का बरं जाळायचं, मी त्याचं उदाहरण सांगते तुम्हाला. बघा डस्टबिन आहे, डस्टबिन मध्ये मॅडम आपण कचरा कधीपर्यंत भरू शकतो, जोपर्यंत फुल नाही होत. आणि फुल झालं की काय होईल, एक तर ते खाली नाही. ओव्हरफ्लो होऊन बाहेर येईल किंवा ते सडून त्याचा वास येईल ना. होईल ना दोन गोष्टी. मग सांगा, बिलकुल. इथे आपण किती वर्षापासून भरून ठेवलेलं आहे, कचरा किती वर्षापासून, कोणी बरोबर. 10, कदाचित कोणी 20 वर्षापासून. आठवण येताच त्या व्यक्तीचे शब्द आठवण येतात, तो व्यक्ती आठवण येतात, एकदम तुमची बीपी वाढून जाते, तुमचा शुगर वाढून जाते. आणि डॉक्टर सुद्धा सांगतो, मनामध्ये ज्या भावना दडून ठेवलेल्या असते त्या भावनामुळे तुम्हाला बीपी, शुगर, कॅन्सर सारख्या बिमाऱ्या याच भावनेने होतात. हे डॉक्टर सांगतो, मी नाही सांगत आहे. म्हणून डॉक्टर पण सांगते, लिहा, त्याला जाळून टाका. तुमचे जे काही थॉट आहे ते लिहा आणि जाळून टाका. ही ऍक्टिव्हिटी करायची, रोज करायची, 3 महिने, रोज 3 महिने करायची. ठीक आहे. कारण बघा, आपण रोज आपल्या घरचे कामं करतो, आंघोळ करतो, आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो, आपले भांडे घासतो, सगळे कामं आपल्याला रोज कंटिन्यू मध्ये झालेले आवडते. मग आपल्या माइंडची सर्व्हिसिंग करणं आवश्यक नाही का? किती आवश्यक आहे आपल्या माइंडची सर्व्हिसिंग करणं. म्हणून लिहायचं, फाडायचं, जाळायचं. जे काही तुमच्या मनात विचार आहे, प्लीज मॅडम कामं नका करू, एनर्जीचा क्लास आहे, थोडं बसून करा, म्हणजे तुम्हाला कळेल. एका वेळेस आपलं माइंड एकच गोष्ट ऍक्सेप्ट करते, खरं म्हणजे. आणि जर हा 5 बरोबर. दिवसाचा क्लास तुम्हाला समजला तर तुम्ही समजून जा तुमचं आयुष्य बदललं. कारण तुम्ही आज फोटो काढून ठेवा, 5 दिवसानंतर तुम्ही आज हे नाही राहणार आहे. मॅडमला मी, रिंकू मॅडमला मगाशी फोटो शेअर केली ना, बघितलं ना मॅडम. हो. जे काही गार्बेज भरून ठेवलंय ते सगळं लिहायचं, फाडायचं आणि जाळायचं. बघा तुम्हाला स्माइली राहत ना किती महत्वाचं आहे ते सांगते मी. एक प्रॅक्टिकल करून दाखवते स्माइलीचं. कधी बी वाटलं तुम्हाला ओव्हर थिंकिंग होत आहे, दुःख आलेलं आहे तुमच्या आयुष्यात, तर काय करायचं, एक बेस्ट टेक्निक आहे. तो स्माइल इमोजी बघितला का, व्हॉट्सअपला येतो, आपण जो मेसेजला वगैरे टाकतो स्माइल इमोजी, ओ बिंदास वाला पूर्ण असा असतो तो स्माइल इमोजी. माहिती का मोठ्याने. मनीषा मॅडम? स्माइल इमोजी बघितला ना, काय करायचं, थोडं व्हिज्युअलाइज करायचं, डोळे बंद करून अनुभव करायचा की तो दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे आणि त्यामध्ये स्माइल इमोजी येत आहे. जरा प्रॅक्टिकल करून बघा 1 मिनिटासाठी. चला डोळे बंद करा, डोळे बंद करा आणि स्माइल इमोजी आठवा जरा. ब्रह्मांडातून एक दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे, एक दिव्य प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे. बघा डोक्यावर येताना तो दिव्य प्रकाश, आणि त्यामध्ये एक चमकत्या स्वरूपात स्माइल इमोजी तुमच्या शरीर लेवलवर, पूर्ण बॉडी लेवलवर जाऊन पूर्ण एनर्जी क्रिएट करत आहे. बघा तो स्माइल इमोजी, बघा किती सुंदर स्माइल करत आहे तो इमोजी. त्याचप्रमाणे स्माइल तुमच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक येईन, त्याला काहीच करायला नाही लागत. फक्त त्याला इमॅजिन करा की तो रिअल मध्ये तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये 7 चक्र औरामध्ये आलेला आहे.
व्हिज्युअलाइज करा. तो बघा पुन्हा स्माइल एनर्जी आलेली आहे. तो स्माइल इमोजी आलेला आहे. त्याची एनर्जी तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या 7 चक्र ओरा, मन मस्तिष्क बुद्धीमध्ये पूर्णपणे व्यापून टाकलेलं आहे तुम्हाला. त्या दिव्य एनर्जीनी पूर्णपणे तुम्हाला व्यापून टाकलेलं आहे. जेवढी स्माइल त्याची दिसेल तेवढा सुंदर चेहऱ्यावर स्माइल क्रिएट होईल तुमच्या. बघा, दिसला का मॅडम, रिंकू मॅडम? हो मॅडम, छान दिसलं. कधी बी नाराज वाटला, कधी बी उदास वाटला ना मॅडम, 2 मिनिटं डोळे बंद करायचे आणि याला व्हिज्युअलाइज करायचं. खूप सुंदर रिझल्ट आहे. म्हणजे ज्या निगेटिव्ह थॉटमध्ये, ज्या पॅटर्नमध्ये तुम्ही अडकून राहता ना, तो येतच नाही. निगेटिव्हच्या जागी जर तुम्ही पॉझिटिव्ह टाकला तर निगेटिव्ह येईल का? ऑलवेज तुम्ही पॉझिटिव्हच राहाल ना. नाही. म्हणून हमेशा स्माइली राहायला शिकायचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते मॅडम. बघा, आपण स्वतःवर प्रेम करणं का बरं आवश्यक आहे? ठीक आहे. एक माझ्या घरापाशी एक काकू राहायच्या. त्या काकूची तब्येत खराब झाली होती, तर त्यांच्या मुलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा त्या काकूच्या हाताला एक सलाईन लागली होती. त्यांच्या हातामध्ये 2 सोन्याच्या बांगड्या होत्या, छान जाड्या जाड्या. ठीक आहे. एका हातातली सोन्याची बांगडी निघून गेली, पण या हातातली सोन्याची बांगडी नाही निघाली. कारण काय होतं? कारण सलाईनमुळे त्यांचा हात सुजलेला होता. ठीक आहे. काही वेळानंतर त्या काकूची डेथ झाली. मग डेथ झाल्यानंतर त्या बापरे. काकूला घरी आणलं. आता घरी आणल्यावर काय झालं असेल? त्यांच्या त्यां- सोन्याच्या बांगड्या झाल्याच नसतील. त्यांच्याच रक्ताची नाते, त्या सगळ्यांची नजर त्या काकूच्या बांगडीवर. आत्ता बांगडी कशी काढायची? बांगडी. आत्ता मग काय? बांगडी कशी काढायची? सगळ्याची नजर त्यावरच होती. कधी सकाळ होते आणि मुलं जसे जणू काही आपल्याच रक्ताची नाते असतात, जवळचे लांबचे नसतात. ते मुलं विचार करायचे की कधी सकाळ होईल, सोनाराचं दुकान खुलेल आणि तिथून मी कैची घेऊन येईल आणि ती बांगडी कापेल. बापरे. बघा, कोण बाहेरचे आले का? घरचेच आले. मग नाही. स्वतःसाठी जगणं, स्वतःसाठी प्रेम करणं किती महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं घर जोपर्यंत कोणतं आहे? आपलंच राहते. सगळ्यात पहिलं घर माहिती आहे तुम्हाला कोणतं आहे? वरचं. नाही नाही. सगळ्यात पहिलं घर आपलं शरीर आहे. दुसरं घर आपलं घर आहे आणि तिसरं घर हा समाज आहे. आणि तुम्ही सांगा, तुम्ही कोणत्या घराची काळजी घेता सगळ्यात जास्त? दुसऱ्या घराची काळजी घेतात, जशी मनीषाताई घेत आहे आता ऍट प्रेझेंट. हा. दुसऱ्या घराची काळजी घेता तुम्ही. स्वतःच्या घराची, बरं दुसऱ्या घराची एवढी काळजी करा की स्वतःच्या घराला विसरू नका. मग तुमच्या या घराची काळजी कोण घेईन मॅडम? आपण मेल्यावर कोणीच नाही घेऊ शकत. मग जिवंत आहे तेव्हाच घ्या ना तुमच्या घराची काळजी. मराठी वाट कशाला बघता? जगून अजून ते 2 वर्ष अगोदर जाणार होतं, 2 वर्ष जास्त जगू आपण. तुम्ही स्वतःच्या घराची काळजी घ्यायला लागले तर जगू की नाही जगू? हो, जगू ना. मग स्वतःला प्रेम करणं किती आवश्यक आहे. आपण त्या याच्यामध्ये राहतो, माझ्या घरात फर्निचर पाहिजे, माझ्या घरासमोर कार पाहिजे. आपण या कॉम्पिटिशन मध्ये जगतो खरं म्हणजे. आपण हा विचार कधीच नाही करत की माझ्या स्वतःसाठी कसं जगू, मला स्वतःला कसं निरोगी ठेवू, याकडे आपण लक्षच देत नाही. म्हणून आजपासून स्वतःला प्रेम करा. काय करायचं? बेस्ट मिरर समोर जायचं. असे शाहरुख खान सारखे हात करायचे मॅडम. खरं म्हणजे करा आता माझ्यासोबत प्रॅक्टिकल. आणि स्वतःला पूर्ण डिक्लेअर करून द्यायचं त्या ब्रह्मांडाला की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. पूर्णपणे डिक्लेअर करून द्यायचं. तुम्ही जसं अफर्मेशन द्याल तशा घडणार आहे. ठीक आहे. स्वस्त मनाने आणि मस्त, मी माझं जीवन मस्त तरीक्याने जगत आहे आणि जबरदस्त म्हणजे माझ्या जीवनाचा रिझल्ट जबरदस्त येत आहे. म्हणून मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. एकदा म्हणून तर बघा, तो अखंड ब्रह्मांड तुमची वाट बघत आहे तुमच्या अफर्मेशनसाठी. तो द्यायला तथास्तु मनाला तुमच्यासाठी बसलेला आहे. आणि खरं म्हणजे तुमचे शब्द तुमच्यासाठी, इतरांसाठी तथास्तु होतात. बिलकुल. आपण याच हाताने आशीर्वाद का देतो? कधी विचार केलाय का? या नाही मॅडम. हाताने रेकी प्रवाहित होते. याच हाताने रेकी प्रवाहित होते. कधी हा विचार केला का? आपलं छोटंसं बाळ असते, जेव्हा रडते, हा हात मायेचा जर त्याला जस्ट असा फिरवला तर ते बाळ शांत होते. किती जादू आहे या हातामध्ये. कधी ऑब्झर्व केलं का तुम्ही? नाही ना. कधीतरी तुम्ही खूप उदास बसलेले आहे, कोणीतरी येऊन मायेने जर खांद्यावर हात ठेवला तुमच्या, तुमचं अर्ध दुःख कमी होतं. ऑब्झर्व कर जा. होतं ना. काय असतं या हातामध्ये?
तीच रेखी. मॅजिकल पॉवर आहे या हातामध्ये. आपण कधीपर्यंत फक्त असं आहे सगळ्यांमध्ये, पण आपण काय केलं, तिला ऍक्टिव्ह करायला लागते गुरुद्वारा. ठीक आहे, आपण कधी लक्षच दिलं नाही त्या एनर्जीकडे, की आपल्याजवळ पण ही पॉवर आहे. आता आपण 5 दिवसात समोर तेच शिकणार आहे. ठीक आहे, चला मनीषा मॅडम, तुम्ही तुमच्या देहाचे मालक आहे का? करा अनम्यूट, बोलू शकता तुम्ही माझ्यासोबत. तुम्ही तुमच्या मॅम देहाचे मालक आहे का? करा अनम्यूट करा मॅडम. सॅमसंग कोण आहे, प्लीज ऑन करा व्हिडिओ. तुम्ही तुमच्या देहाचे मालक आहे का? आहे का रिंकूताई तुम्ही तुमच्या देहाचे मालक? आतापर्यंत नव्हती, पण आता व्हावं लागेल. मगाशी झाला ना तो क्लास. तुम्ही शिकले ना कसं काय. एक श्वास, आता छान, ठीक आहे, यांना प्रॅक्टिकल सांगू आपण. एक श्वास घ्या आणि एक श्वास सोडा, कारण सगळे बिझी आहे म्हणून हा टाइम बेस्ट नसतो. 4 ते 5 चा टाइम बेस्ट असतो क्लाससाठी. ठीक आहे, एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. आता या श्वासला लागलेला वेळ आणि हा श्वास मला परत करा, कारण तुम्ही या देहाचे मालक आहे ना. हो सगळेजण आपण आपल्या देहाला मालक समजतो, हो, पण नाही आहो. पण आपण आपल्या देहाचे मालक नाही. का बरं? नाही आहो. जोपर्यंत तुम्ही आईच्या गर्भात असे तोपर्यंत आज तुमचं जे काही वय आहे त्या वयापर्यंत तुमच्या हार्टनी तुमच्यासाठी जे धगधग केलं तो आपल्या देहाचा मालक आहे. त्या हार्टसाठी तुम्ही कधीतरी धन्यवाद केला का? मी नंतर करते. हे शब्द नंतर लिहा, कारण हे शब्द जेव्हा तुम्ही अफर्मेशन द्याल ना तुमच्यासाठी किंवा तुमच्या फॅमिलीतील कोणासाठी, तेव्हा हे शब्द खूप काम पडतात अफर्मेशन बनवासाठी. ठीक आहे, मग आपण आपल्या देहाचं मालक नाही. ठीक आहे, बघा मॅडम, आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतो. ठीक आहे मॅडम, मगाशी विषय झाला पण मला रिपीट करावं लागेल, हे सगळे नवीन आहे. मगाशी तुम्हीच एकट्या होत्या आणि ते एक सर होते. ठीक आहे, आपण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे मनीषाताई. ते कसं बघा, तुम्ही आज ऍट प्रेझेंट जे काम करत आहे ना ते काम करायला तुमच्याजवळ 2 हात आहे. असे कितीतरी लोक आहेत त्यांच्याजवळ 2 हात आहे पण ते कामच करू शकत नाही, म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे ऑलरेडी. ठीक आहे, तुम्ही इतकं सुंदर जग बघू शकता, एवढे सुंदर डोळे ईश्वराने तुम्हाला दिले आहे, म्हणजे ऑलरेडी तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय ना. नक्कीच जगताय. तुमच्याजवळ 2 पाय आहे, त्या पायावर तुम्ही उभं राहू शकता. असे कितीतरी लोक आहेत त्यांच्याजवळ 2 पाय नाही, म्हणजे अशा कितीतरी लोकांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय. मी फेसबुकला एक रील बघितली होती, एका मुलाला पाय नव्हते, त्याने चॉकनी पाय ड्रॉ केले. कुठेतरी त्याचं स्वप्न होतं ते की मला 2 पाय असावे, आणि आपल्या जवळ 2 पाय आहे, म्हणजे आपण कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय. मग आपण भाग्यशाली आहे की नाही? हो ना. स्वतःला मग भाग्यशाली समजायचं ना. आपल्याजवळ खूप सारे छोटे छोटे रिझन आहे त्याला आपण भाग्यशाली समजू शकतो. ठीक आहे, कारण अशी दुनियामध्ये कितीतरी लोक आहे का त्यांच्याजवळ 2 डोळे आहे पण ते जगच बघू शकत नाही, 2 हात आहे काम करू शकत नाही, 2 पाय आहे उभं राहू शकत नाही. तुमच्याजवळ भाड्याचं नाही स्वतःचं घर आहे, तुम्ही त्यांच्यापेक्षा भाग्यशाली आहे. असे कितीतरी लोक आहेत त्यांच्याजवळ 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर नाही, तुमच्याजवळ कदाचित असेल. तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे, कारण त्यांना कुठेतरी वाटत असेल की या मॅडम सारखं, या सर सारखं माझ्याजवळ सुद्धा हे असावं ते असावं, म्हणजे तुम्ही ऑलरेडी कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय की नाही जगताय? जगत. मग तुम्ही भाग्यशाली आहे ना. मग रोज लिहून काढायचं, स्वतःला डिक्लेअर करायचं, त्या ब्रह्मांडाला डिक्लेअर करून द्यायचं मिरर समोर उभं राहून की मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे. स्वतःला अफर्मेशन देऊन द्यायचं. ठीक आहे, आता बघू कंप्लेंट मोड मधून कम्प्लिशन मोड मध्ये कसं जातो आपण. ठीक आहे, आपण नेहमी कंप्लेंट करत राहतो आपल्या जीवनामध्ये. सलोनी मॅडम प्लीज व्हिडिओ ऑन करा. तुम्ही मगांपासून व्हिडिओच ऑफ करता, मगाशी पण तुमचा व्हिडिओ ऑफ होता. एनर्जीचा क्लास, एनर्जी जर तुम्हाला लागत असेल तर व्हिडिओ ऑन करूनच केला जातो, कारण ओरा असतो, ओरा ना एकमेकाशी कनेक्ट होतो, त्यासाठी व्हिडिओ ऑन करायचा आहे. कारण हा लाईव्ह क्लास नाहीये ना, आपण फेस टू फेस नाही करत आहे ना.
म्हणून व्हिडिओ ऑन करणं खूप आवश्यक आहे. आता तर ठीक आहे, याच्या समोरची जी प्रोसेस आहे ना त्यात व्हिडिओच ऑन आहे पाहिजे, नाही तर तुम्हाला एनर्जी कनेक्टच होणार नाही. आजचा पहिला क्लास ठीक आहे व्हिडिओ ऑफ कराल. जर उद्यापासून तुम्ही व्हिडिओ ऑफ नाही केला ना तुम्हाला 5 दिवसाचं काहीही रिझल्ट येणार नाही. ठीक आहे. आणि खरं म्हणजे थोडं पेन बुक घेऊन मन शांत करून बसा. याचा खूप सुंदर फायदा समोर भेटणार आहे तुम्हाला, कारण एक एक शब्द इतका महत्वाचा आहे ना, तुम्हाला अफर्मेशन तयार करायला काम पडतो तो शब्द. चला, कंप्लेंट मोडवरून कंप्लेंशन मोडकडे कसं जायचं ते सांगते. बघा, कोणाला पतीविषयी कंप्लेंट, कोणाला पत्नीविषयी कंप्लेंट, कोणाला सासू चांगली भेटत नाही, कोणाची नणद खराब असते, कोणाला आपल्या मुलांविषयी कंप्लेंट. हा कंप्लेंट मध्ये आपण काय करतो, ऍक्च्युली आपली एनर्जी ब्लॉक करत असतो. ठीक आहे. छोट्याशा गोष्टीला एवढ्या प्रमाणात वाढवून आपण आपली एनर्जी ब्लॉक करतो. ठीक आहे. इथे असणाऱ्या सर्वांना सांगते मी, आयुष्य खूप सुंदर आहे, पण त्याला क्रिटिकल मोडमध्ये नका जगू. खूप स्माइलीने जगा, खूप आनंदाने जगा. एक श्वास गेला की एका श्वासाने आपलं आयुष्य कमी होते आणि त्या श्वासाला आपण रिपीट करू शकत नाही आणि ना पैशाने विकत घेऊ शकत. म्हणून आनंदी राहायला शिका. व्हिडिओ ऑन करा, क्लासचा एन्जॉय करा. व्हिडिओ ऑफ करून आपण ऑलरेडी असेच जीवन जगत होतो. आज काहीतरी नवीन ऊर्जांसोबत जुळलोय, तर व्हिडिओ ऑन करून या ऊर्जांचा फायदा घ्या पुरेपूर. ठीक आहे. कारण बघा, कंप्लेंट का बरं नाही करायची. आपल्याजवळ रोज कटकट करणारा असला किंवा कटकट करणारी असली तरी सुंदर दुःखामध्ये आपली साथ देणारा जीवनसाथी आपल्याजवळ आहे. कारण एकटे पॅरेंटिंग करणाऱ्या आई वडिलांना विचारा, त्यांना किती कठीण जातं जीवन काढणं. कदाचित त्यांना कुठेतरी दुःख फील होत असेल तर ते दुःख सुद्धा सांगण्यासाठी त्यांच्याजवळ कोणीच नसतं हो मॅडम. मग त्यापेक्षा कंप्लेंटला कंप्लीट करून जगायचं. जो जसा आहे तसा त्याला स्वीकारायचं. शेवटचं तेच आहे, कारण आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही. दुसऱ्याला बदलणं आपल्या हाती नाही, आपण स्वतःलाच बदलू शकतो. हाच रूल आहे ब्रह्मांडाचा, आपण स्वतःलाच बदलू शकतो. ठीक आहे. कारण सगळे आपली आपली एनर्जी आणि आपला आपला औरा कर्मा घेऊन आलेला आहे. म्हणून इथे सत्य तेवढंच आहे, त्यांची एनर्जी, त्यांचा कर्मा बदलवण्याचा आपल्याला अधिकार बी नाही ना आपण बदलू बी शकत नाही. घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतात आशीर्वाद देण्यासाठी, पण आजकाल ते बी खूप लोकांना आवडतच नाही, की नकोच बाबा. आजकाल ते वृद्ध जे आशीर्वाद देतात ना, त्यांच्या आशीर्वादाने कदाचितच आपलं आयुष्य कुठून कुठपर्यंत पोहोचते. आता ते आशीर्वाद देणारे लोक पण सुद्धा कमी झालेले आहे आपल्या आयुष्यामध्ये. झाले की नाही. कमी करणारे आपणच आहे त्यामधले, दुसरे कोणी नाहीये. ठीक आहे. कंप्लेंट सगळ्यात महत्वाची. माझी सासू अशी ना माझे सासरे असे होती ना शेवटी कंप्लेंट. म्हणून कंप्लेंट करायची नाही. कारण आज आपण मुलांची कंप्लेंट करतो, माझा मुलगा असा, माझा मुलगा तसा, माझा मुलगा असंच करत नाही, तसंच करत नाही. ती एनर्जी त्याच्यापर्यंत पोहोचते. विचार करा, IVF सेंटरमध्ये लाखो रुपये खर्च करून कितीतरी लोक अशी लाईन लागून आहे. त्यांना बाळ जे सुख तुम्हाला पदरी दिलं ईश्वराने, कोणताही चार्ज न करता तुम्ही त्या गोष्टीचं कंप्लेंटमध्ये जगता. आणि ज्यांना मुलं होत नाही त्यांना विचारा, त्या एका गोष्टीसाठी त्यांना कितीतरी त्रास होतो. पैसा तर खर्च होतोच होतो, वेळ पण जाते, पण कदाचित खूप खूप त्रास होतो त्यांना अंतरात्मामधून. ठीक आहे. त्या फिलिंग मधून मी गेली आहे म्हणून मला माहिती आहे चांगल्याने. म्हणून आजपासून कंप्लेंट करायची नाही, सगळ्यांना स्वीकारायचं. तेच महत्वाचं आहे. जो जसा आहे तसा स्वीकारायचा, कोणाला बदलवता येत नाही. ठीक आहे. कारण या धर्तीवर देवाला बी परफेक्शन जमलं नाही. प्रभू रामचंद्राला आपण आदर्श पुरुष मानतो, आदर्श राजे मानतो, पण ते कुठेतरी पती म्हणून चुकले होते रामचंद्र. प्रभू रामचंद्र कधीतरी पती म्हणून चुकलेले होते. माझा क्लास चालू आहे, थोडा वेळ वेट कर. तिकडच्या रूम मध्ये चुकले होते. 5 मिनिटं गाडी परत होतं दाखव. सॉरी, एक मैत्रीण आली होती माझी. ठीक आहे. देवालाही परफेक्शन जमलं नाही, मग आपण तर साधारण व्यक्ती आहे ना, आपण परफेक्ट कसं राहू शकतो. तरी आपण स्वतःला काय म्हणतो, दुसऱ्याला काय अफर्मेशन देतो, आय एम अ परफेक्ट. आपण इकडे परफेक्ट राहणार आहोत तरी आपण आय एम अ परफेक्ट म्हणतो की नाही मनात. म्हणतो. म्हणून आजपासून मुलांकडे बघताना थोडा दृष्टिकोन चांगला ठेवा. तुम्हाला जे हवं आहे ना तेच अफर्मेशन द्या. तथास्तु होतं शब्द, 100% तथास्तु होतं शब्द.
कधीतरी बघा आपलं छोटंसं बाळ राहते, ते बाळ धावत असतं, तेव्हा ती आई काय म्हणते त्या मुलाला, अरे पडशील, अरे पडशील, अरे पडशील ना, ते तथास्तु होऊन खरंच पडते ते बाळ. पडते की नाही पडत? पडते. नक्की अफर्मेशन काम करतं ना. जसं छत्रपती शिवाजी महाराजाला जिजाऊ माताने राजे संबोधले होते लहानपणीच. त्यांच्या एका अफर्मेशननी छत्रपती शिवाजी महाराजाचं तेज रूप महाराष्ट्राला दिलं. ते एक अफर्मेशन त्यांचं काम केलं की नाही केलं त्या अफर्मेशननी? म्हणून जे केलं. हवंय तेच बोलायचं आहे, ठीक आहे. मी जिथे राहायची ना, तिथे एक सुंदर स्टोरी झालेली होती, ठीक आहे. तुम्ही जर करोडो जरी कमावले तरी तुमच्या ह्या देहात प्राण असेपर्यंतच तुमची किंमत आहे या जगामध्ये. खरं म्हणजे जब तक चाबी भरी राम ने तब तक चले खिलोना, हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे सत्य आहे ना सत्य, ठीक आहे. हो. मी तुम्हाला दोन गोष्टी सांगते, त्या दोन गोष्टी जर समजल्या तर तुम्हाला समोरचा 4 दिवसचा क्लास असाच समजणार आहे. एका फॉरेन मध्ये असलेल्या सेटल झालेल्या एका मुलाने आई वडिलाला लिहिलेलं पत्र आहे. खूप सुंदर पत्र आहे. त्यांनी काय लिहिलं, आई बाबा सांगा ना, तुम्ही मला स्वप्न दाखवलं. मी खूप लहान होतो ग आई, तेव्हा तुम्ही मला हॉस्टेलला टाकलं. लहानपणापासून तुम्ही मला हेच म्हणाले की बाळा खूप मोठा हो, खूप शिक, तुला बाहेर जायचंय, खूप पैसा कमवायचा आहे, तुला खूप मोठं व्हायचंय बाळा, तुला शिकायचं आहे. तेव्हा रात्रीचं मी खूप घाबरायचो ग आई. अंधारात मला खूप भीती वाटायची, मी एकट्याने खूप रडायचो. मला तुझी खूप आठवण यायची, पण तू माझ्या आजूबाजूने पण नसायची. हळूहळू शिक्षण घेत गेलो. अशा अनेक रात्रीमध्ये आई मला तुझी खूप आठवण आली ग. तुझ्या कुशीत घट्ट असे मिठी मारावी अशी इच्छा माझी होत होती, पण तू माझ्याजवळच नव्हती. तुम्ही म्हटलं मला उच्च शिक्षणासाठी तुम्ही मला आपलं राज्य सोडायला लावलं, नोकरीसाठी तुम्ही मला देश सोडायला लावला. आज मी माझी कितीही इच्छा असून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सांगा, त्या मुलाचं स्वप्न दोषी होतं की त्या आई वडिलांचं? आई वडिलांचा दोष होता ना मॅडम. नक्कीच ना. मग आपल्या जवळ मुलं आहे तोपर्यंत खेळून घ्या, हसून घ्या त्यांच्यासोबत. छोटी छोटी मुलं असतात, कितीतरी क्लासेस लावून देतात, हा क्लास तो क्लास तो क्लास. ऍक्च्युली तुम्ही त्यांना एवढं बिझी करता की तुमच्या एनर्जी पर्यंत त्याला कनेक्टच होऊ देत नाही. तुम्ही दूर करता तुमच्या एनर्जी पासून. मग म्हणते की माझ्या मुलाला बायको आली म्हणून माझा मुलगा माझ्यापासून दूर झाला. पण त्यांना कुठे कळतच नाही की त्याला आपली पण एनर्जी कनेक्ट करून द्यायची. हा क्लास कर बाबा, ते क्लास कर बाबा, तू बरोबर. क्लास कर आणि बिझी राहा, आणि तुझा ना माझा काहीच संबंध नाही. पैसाच सगळं नाहीये ना. नाही. आज तुम्ही एवढं शिक्षण देऊन सुद्धा कितीतरी आई वडील एकटे आहे. तो मुलगा गावाला, कितीतरी आई वडील एकटे आहे. आज कितीतरी माता पित्यांचे अश्रू फक्त मुलांच्या भेटीसाठी वाट बघत आहे. आणि कितीतरी डोळे मुलांच्या कितीतरी आई वडील दारासमोर उभे राहून त्यांचे डोळे मुलांच्या एका भेटीसाठी आतुरलेले आहे. बरोबर. ठीक आहे. म्हणून मुलांना थोडं प्रेम द्या, वेळ द्या, त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्यासोबत तुमची एनर्जी कनेक्ट करा. ठीक आहे. आपण कितीतरी लेडीज आहे बघा, आपली अॅनिव्हर्सरी आपल्या हसबंडला लक्षात नाही राहिली म्हणून कितीतरी लेडीज आहे भांडतात. पाहिल्याच असेल तुम्ही, भांडतात ना. हे आपलं बिलकुल कॉमन रिझन आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, भांडायचं का बरं? आपल्याला स्वयंपाक करण्याचा अधिकार आहे ना. पाहुणे आले घरी तर त्यांच्यासाठी काय बनवायचंय तो बी अधिकार आपल्याच जवळ आहे. मुलाला कपडे कोणते घ्यायचे तो बी अधिकार आपल्याच जवळ आहे. आपल्याला आपल्या मिस्टरांसाठी काय घ्यायचंय तो बी अधिकार आपल्याच जवळ आहे. मग अॅनिव्हर्सरीला गिफ्ट स्वतःसाठी द्यायचा अधिकार नाही का आपल्याला? मग का बरं दुसऱ्या जवळ आहे म्हणून? ना. स्वतःसाठी घ्यायचं ना, मिस्टरांना पण द्यायचं. मग एक तारीख लक्षात नाही बरोबर. राहिली म्हणून आपण त्या मिस्टरांसोबत भांडतो. आणि ज्या दिवसाला सुखाचा क्षण, आनंदाचा क्षण जो गोळा करायचा होता तो आपण कदाचित गोळा करत नाही आणि त्याला दुःखामध्ये व्यतीत करतो. करतो की नाही करत मॅडम? करतो ना. मग बरोबर काय आहे. करायचं?
स्वतःला पण गिफ्ट द्यायचं आणि समोरच्याला पण गिफ्ट द्यायचं. नाराज राहायचं नाही, कारण स्वतःला गिफ्ट देण्याचा अधिकार हा आपला स्वतःचा आहे. उम्मीद कमी ठेवायची. जिथे उम्मीद तिथं दुःख आलं, जिथे मागणं तिथं दुःख आलं. मग देणं शिका. आणि तो एक सुंदर आनंदाचा क्षण, आनंदाचा दिवस आपण एका विचारामुळे व्यस्त करतो. कारण बघा, मन वाचता येत नाही. मन वाचता आलं असतं तर रिश्ते नाते खराब झाले नसते कधीच कोणाचे. त्या मनाला वाचायचं नसतं, त्या मनाला खरं म्हणजे समजून घ्यायचं असतं. जेवढं तुम्ही समजून घ्याल तेवढी छान बॉन्डिंग सगळ्यासोबत होईल. ठीक आहे. आज थोडं होमवर्क आहे तुमच्यासाठी. आज फक्त तुम्ही तुमच्या मनात एवढ्या वर्षापासून तुम्ही जे काही लिहिलंय ना, ते सगळं लिहा आणि जाळा. आणि त्याचा रिझल्ट बघा किती सुंदर येते. मी जेव्हा सुरुवातीला रेकीमध्ये आले, मी 25 पेज लिहायची. 25 पेज एवढं भरलेलं होतं माझ्या माइंडमध्ये. हे कळत नाही आपल्याला. तुम्ही कंटिन्यू मध्ये लिहत राहाल ना, ते लगेच 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 बाहेर येते. आज मी मोजून 5 लाईन लिहिते, आणि त्या बी 5 लाईन मी याच्यासाठी लिहिते की त्या मला नको आहे, म्हणून त्या 5 लाईन लिहित आहे मी. म्हणून सुरुवातीला तुमचं खूप सारं लिहिणं होईल. लिहा, सगळं बाहेर काढा. कारण डॉक्टरनी सांगितलंय, सायन्स सुद्धा प्रूव्ह केलंय की तुम्ही जे अंदर जे भरून ठेवता इमोशन, त्या इमोशनमुळे तुम्हाला शुगर, बीपी, कॅन्सर सारखे आजार होतात. तुमचे ब्लॉकेजेस तयार होतात, तुमची एनर्जी ब्लॉक होते. ठीक आहे. म्हणून लिहा, फाडा, जाळा. आणि 20 गोष्टी अशा लिहायच्या ज्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करता. बस. हे माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही नक्की करा. 20 गोष्टी लिहा, फाडा आणि जाळा. त्यानंतर उद्याचा क्लास होणार आहे आपला 7 चक्रा. आणि 7 चक्रा विथ 7 चक्रा मी समजून सांगेल. त्यानंतर 7 चक्रा नाही, उद्याचा क्लास रेकीचा आहे. ठीक आहे. रेकी इंट्रोडक्शन होईल उद्या. त्याच्यानंतरचा क्लास मग 7 चक्रा आहे. 7 चक्राचा क्लास झाला की मेडिटेशन घेईल. त्यानंतर शक्तिपात होईल. शक्तिपात होतो. रेकी लेवल 1ला 10% ऊर्जा असते, रेकी लेवल 2ला 40% असते, आणि मास्टर लेवलला 100% ऊर्जा असते. मग 3 लेवल असतात त्याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा 10% ऊर्जेने काम कराल तर रिझल्ट तसाच दिसेल. 40% कराल तर रिझल्ट तसा दिसेल, आणि 100 कराल तर रिझल्ट जशा एनर्जी तसा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. चल, थँक्यू. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अशाच पुन्हा याच ऊर्जांसोबत उद्या भेटूया, याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य योग हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. उद्या क्लास 4 वाजता. ठीक आहे मॅडम. हो हो. चला, थँक्यू.